हे बघा सरिताताई, मन खंबीर करा. हीच वेळ आहे. आणखीन काही दिवस त्रास होईल तुम्हाला, पण एक सांगतो, गुरुनाथ मध्ये जास्त मन अडकू देऊ नका. आणि स्पष्ट सांगतो, त्याला तुम्हा कुणाबद्दलही प्रेम वाटत नाही. मुलाच्या चुकीच्या वागण्याचं काय दुःख असतं हे मी जाणू नाही वहिनी. पण काळजी करू नका, वसंतराव उद्या येत आहेत. त्यांच्याशी बोलून मन मोकळं करा, बरं वाटेल. हो ना सरिता वहिनी, अहो एक नवराच बायकोचं दुःख समजून घेऊ शकतो ना. फक्त आपल्या राधिकाच्या नशिबी नाही आलंय. वहिनी, उद्या भाऊजी आले ना की मग त्यांच्याशी बोला आणि मग बघा ते काय म्हणतायत. बाकी उद्या बोलू. बर, येतो. नानाजी, सॉरी रेवती. राधिका, बास झालं, खरंच बास झालं. तू का सॉरी म्हणतेस? आणि वहिनी तुम्ही काळजी करू नका, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. आम्ही आहोत तुमच्या सोबत. येतो. रेवती, येतो आम्ही. आई, तुम्ही नका काळजी करू, सगळं नीट होईल. त्यांना नकोय ना मी स्वीकारलंय सगळं. पण आई, काही झालं ना तरी माझ्या अथर्वला मी यांच्याकडे देणार नाही, आणि त्या शन्यालाही सोडणार नाही. माझ्या नवऱ्याची बायको बनू पाहते काय? नाही, मी नाही होऊ देणार हे. माझ्या अथर्वसाठी मी हे कधीही होऊ देणार नाही. आई, मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. आलं घालून गरम गरम चहा, डोकं दुखायचं थांबेल. ही डोकेदुखी परवडली, राधिकेच्या मागे जी डोकेदुखी लागली आहे ती कधी संपणार ते सांग. काय बोलायचं, रात्रभर या कालच्या सगळ्या प्रकारामुळे झोपच नाही लागली मला. चित्र विचित्र विचार येत होते मनामध्ये. राधिकाच्या काळजीने डोकं फुटायची वेळ आली, पंकजच्याही काळजीने. असं काय आता? त्याचं काही नाही हो, पण समजा अशी एखादी मुलगी पंकजच्या मागे लागली तर काय होईल? पंकजवर काय तुझा विश्वास नाहीये का? विश्वास या शब्दावरचाच विश्वास उडालाय माझा. अहो, सरिता वहिनींचा एवढा विश्वास गुरुनाथवर, काय झालं? पंकज असं कधी करणार नाही, म्हणजे सविता त्याला करूच देणार नाही. तसं का? मी तिला बघितलंय, त्याचे मोबाईल दोनदा तपासतात. हो भाई, हो नाही, पण बरंच आहे ते. बायकांनी पुरुषांवर नजर ठेवायलाच हवी, अशी बारीक नजर. नाही, पण ही चुकीची गोष्ट आहे खर तर. पण कधी कधी अशा गोष्टी घडतात ना, तेव्हा चुकीच्या गोष्टी सुद्धा बरोबर वाटायला लागतात. गुरुनाथ सुद्धा पुढे जाऊन काय करणार आहे काही सांगता येत नाही. गुरुनाथला काय वाटेल ते करू दे, तो नाहीतरी सुधारणार नाहीच आहे. पण सरिता वहिनी आणि राधिका यांची फार काळजी वाटते. अहो, किती ताण सहन करायचा त्यांनी. कधी कधी वाटतं ना हे सगळं संपून जावं आणि राधिका आणि गुरुनाथला घटस्फोट देऊन टाकावा. वसंतराव आले ना की मी त्यांच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे. आई, आधी नाश्ता करून घ्या बरं. वा, सगळं लवकर आटपलं राधिका.
हो आई, आज लवकर जाग आली ना. मला तर बाई झोपच येत नाही. जरा कुठे डोळा लागला की पटकन जाग येते. आई आज बाबा येणार आहेत ना, म्हणून लवकर आवरलं मी, म्हणजे जरा त्यांच्याशी बोलता येईल ना. अथर्व तर शाळेत जायला तयारच नव्हता. म्हटलं नाही, शाळेत जायचंच, आजोबा आहेत अजून. मग शाळेत ना आल्यानंतर त्यांच्या बरोबर खेळ, गप्पा मार, काही कर. त्याला भारी बाई आहे आजोबांचं. लहानपणी कसा ना झोपायचाच नाही. हो, नंतर आम्ही मुंबईत आलो आणि मग सवय मोडायला लागली त्याची. खरंय बाई, असंच असते सवयींच नाही. एक एक सवयी आपण लागून ठेवतो आपल्यासाठी. एक एक सवयी लागून राहतात आपल्याला. आणि मग का सवयी तुटल्या की मनही तुटते. मला समजू शकतो तुम्हाला काय वाटतंय ते, पण बाबा आले ना की लगेच नको हा विषय काढायला. नंतर बोलूया. हा हो. खाऊन घ्या ना तुम्ही. हो. आहे कुठे गुरु? आहेत त्यांच्या खोलीत. सकाळपासून बाहेर नाही आले. त्यांना माहितीये ना बाबा येणार आहे. आता चेहराच दाखवणार नाहीत. नाही, इतर कोणाचं नाही, पण बाबांचा तेवढा धाक आहे. असू दे बाई. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. अरे बाबा, 100 वर्ष काऊन? आता तुमचाच विषय चालला होता. एवढं मोठं 100 वर्ष? बसा. खरं सांगू का सुनबाई, आयुष्य मोठं नाही, चांगलं असायला हवं. खरंय. अथर्व कुठे? शाळेत गेलाय. शाळेत गेला? अरे त्याच्यासाठी संत्र्याची बर्फी आणली मी. हे बघा. घे सुनबाई. बाबा, एवढ्या घाईघाईत निघालात, मग काऊन बर्फी आणली त्याच्यासाठी? घाईत असणारच सुनबाई, पण नातवाचा विचार नको करायला. नाही तर सरळ यायचं आणि मला विचारायचं, आजोबा आजोबा माझ्या त्याची ताय आणलं. खोटा भारी हट्ट करत होता. म्हणे आजोबा येणार आहेत ना, तर मी जाणारच नाही ना म्हणे शाळेत. बळबळ पाठवलं. तुमचं पोट्ट कुठं आहे? आहे का घरात का नाही? कुठं आहे? कुठे लाड गव्हर्नर? आहे घरीच आहे. पण लगोलग विषय काढू नका बरं. खाऊन घेऊन घ्या आणि मग बोला. सरिता, खरं तर त्याच्याशी बोलायची माझी अजिबात इच्छा नाहीये, पण पर्याय तरी ठेवला का त्यानं? बोलावं तर लागेलच ना. यार, बाबा पण ना आल्यापासून वाट लागली. त्याच्यात ही बच्चा नाही बोलत आहे माझ्याशी. यार काय हे सगळं राधिकामुळे होत आहे. कशाला तिला कामावरून काढून टाकायची घाई करायची? मलाही रिझाईन करावं लागलं ना. हॅलो, बोल, काय आहे? बच्चा, अगं काय झालं? तू बोलत का नाहीयेस माझ्याशी? अच्छा, म्हणजे तुला रिअलाइज झालं का फायनली? अरे ऑफकोर्स होणारच ना रिअलाइज. तू सकाळी साधं गुड मॉर्निंग पण विश नाही केलंस मला. कशाला करायचं रे? का असं काय करतेस यार बच्चा? इथे मला काही सुचत नाहीये. मग मला पण काही सुचत नाही. ओके, तुला माहितीये मला तर रात्रभर झोप पण नाही लागली. मला नाही बोलायचं यार गॅरी तुझ्याशी. तू ठेव फोन. बाय. ऐक ना, मी काय म्हणतो, माझा ऐकशील? एकदा भेट ना. एकदा भेट. बघ, तू मला रागव, मला मार, काही कर, माझं काही ऑब्जेक्शन नसेल. पण आय हॅव ऑब्जेक्शन ना. तू का सोडलास यार जॉब गॅरी? तुला माहितीये तुझ्यामुळे केवढं टेन्शन आलंय मला. कशासाठी सोडली म्हणजे काय? मी तुला सांगितलं ना, मी राधिकाला धडा शिकवायला सोडली नोकरी. धडा? तू ऑफिस मध्ये राहिलास तर धडा शिकवशील ना राधिकाला गॅरी. आता तू ऑफिस मध्येच नाहीयेस, जॉबच सोडलास, तर कसं तिला धडा शिकवणार आहेस? जा यार गॅरी, तुझ्यामुळे जाम टेन्शन येत आहे मला. इथे जास्त टेन्शन मध्ये मी आहे शनाया. बाबा आलेत नागपूरवरून. व्हॉट? ऑरेंज अंकल आले तिकडे? हो. हा, तसं पण आता सीझन आहे ना. तर मी सिरियसली सांगतोय, काहीतरी तुला विनोद कसले सुचत आहे? बट गॅरी, आय एम डॅम सिरियस यार. हे बघ, तू ऍटलीस्ट 4-5 लाखचा तरी जॉब पकड यार.
आता तेवढे तर पाहिजेत ना यार बेबी. ते काय एवढं सोपं आहे काय अशी नोकरी शोधणं म्हणजे? एवढं पण हार्ड नाही. ओके. आणि हे बघ गॅरी, मम्मा मला पुअर मॅन बरोबर लग्न नाही करू देणार. तुला समजतंय का? कसलं काय पुअर काय ऐक मी करतोय माझ्या बाजूने प्रयत्न. ठीक आहे होईल ते होईल, पण तू प्लीज यार बोल ना माझ्याशी. एकदा भेट ना मला प्लीज एकदा. हे बघ मम्मा आता घरी आहे आणि ती झोपली आहे. ती किती दिवस असणार आहे अजून इथे? आय डोंट नो ना. म्हणजे काय तुझी मम्मा असेपर्यंत आपण भेटायचंच नाहीये का? हे बघ मम्मा जर बाहेर गेली तर मी तुला भेटायला येते. ओके. हा ग्रेट. तसं कर प्रॉमिस ना नक्की. हो गॉड प्रॉमिस. बाय बच्चा बाय. आय लव्ह यू. ओके बाय. माझं पुअर बेबी गो. कोणाचा फोन आहे? मम्मा काय अशी गोष्ट सारखी उभी राहते? केवढी घाबरले मी. कोणाचा फोन आहे? मम्मा कोणाचा फोन नाही. गॅरीचा फोन होता. गॅरीने मला भेटायला बोलवले. प्लीज जाऊ. नो. वाय काय वाय? शानू बेबी मी तुला आता कसं समजवू? हे बघ आता आपल्याला प्रत्येक पाऊल ना जपून टाकलं पाहिजे. पाऊल? नेक्स्ट मूव बच्चा. यार तू बच्चा नको म्हणून, मला गॅरीची आठवण येते माझ्या. इडियट. परत त्या गॅरीचं नाव माझ्या समोर काढायचं नाही हा. अरे पण वाय यार मम्मा? वाय काय? मला अजिबात नाही आवडणार तू त्या म्हाताऱ्याशी लग्न केलं. एक मिनिट, तो म्हातारा नाहीये हा. म्हणजे थोडा ओल्ड आहे, पण हल्ली ट्रेंड आहे यार असं ओल्डर मॅन बरोबर अफेअर करायची. शानू बेबी वर्षानुवर्ष एकच ट्रेंड आहे, ती म्हणजे पैसा. पैसा असेल ना तर सगळं काही आहे, पैसा नसेल तर काही नाहीये. ओके ओके माय बेबी. एनिवेज आता तू विषय काढलाय तर तुला एक प्रश्न विचारू. खूप डिफिकल्ट असेल तर नको विचारूस, काहीतरी सिंपल विचार. ओके बेबी, तुला लव्ह हवंय की पैसा? मला मला ना मला पैसा असलेला मॅन हवाय जो माझ्यावर लव्ह करे. मीन्स आता गॅरी बघ ना, गॅरीकडे आता पैसा नाहीये पण गॅरी कमवेल. आय ट्रस्ट हिम, तो खूप पैसा कमवेल. शानू बेबी जर तर तो कमवेल तेव्हा तुझ्याकडे पैसा येईल ना. हा अँड व्हॉट अबाउट युअर ड्रीम्स? माझे ड्रीम काय तुझे ड्रीम्स? माझे ड्रीम्स आहेत शॉपिंग करायचं दुबईला जाऊन, तिथनं एक चार्टर प्लेननी मस्त मालदीवला जायचं, तिथल्या हॉलिडे होम मध्ये राहायचं आणि मग तिथनं निघून परत क्रूज वर जायचं आणि पार्टी करायची. वाव वाव शानू बेबी. आणि हे सगळं कधी होईल? जेव्हा तुझ्याकडे पैसा असेल. पैसा असेल पण गॅरीकडे पैसा नाही. आणि ज्या एटीएम मशीन मध्ये पैसा नाहीये त्यात कार्ड स्वाईप करण्यात काय पॉइंट आहे? राईट? हो यार मम्मा, यू आर राईट. गॅरीकडे आता तर पैसा नाहीच आहे आणि आहे तो पण सगळा जाणार आहे. कारण ऑरेंज अंकल आलेत नागपूरहून. व्हॉट? ऑरेंज अंकल? यू मीन गॅरीज डॅडी? वाव. हो, पण तू काय एवढी एक्साइट होतीयस? तुला नाही करणार ते. एक मिनिट मम्मा, तुझं तिकडे जाऊन काही मूव्ह करणार असेल ना तर जस्ट बी व्हेरी केअरफुल. ओके? वाय? अगं कारण ते ग्रँड मॉन्स्टर आहेत. ग्रँड मॉन्स्टर मीन्स? म्हणजे तो मॉन्स्टर आहे ना अथर्व, त्याचे ग्रँडफादर आहेत म्हणून ग्रँड मॉन्स्टर आहेत आणि आमच्या अफेअर मधले सगळ्यात मोठे विलन आहेत. डोंट वरी शानू बेबी, ते जर ग्रँड मॉन्स्टर असतील ना तर ही सुलक्षणा डेव्हिल आहे. एकंदरीत परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडतच चालली आहे. काल तर कहरच झाला वसंतराव. आम्हा सगळ्यांना बोलवलं होतं गुरुनाथनी. तुमची लाडकी राधिका पदोपदी माझा सतत अपमान करत होती. काय ना मी खूप सहन केलं पण एका पॉइंटला मला सहन होईना म्हणून राजीनामा दिला. तुमच्या या लाडक्या राधिकाकडून मला कसलीही अपेक्षा नाहीये. मला काही नको, ना इस्टेट, ना पैसा, ना हे घर. मला जर काही हवं असेल तर फक्त घटस्फोट. सगळ्यांना सांगून टाकलं त्यानं, इथे राहायचं नाही, मला कोणाशी संबंध ठेवायचा नाही, मला कोणाचं तोंड बघायचं नाही. हेव आणि देव, मी असा आहे, मी तसा आहे, मी काय ते बघीन. त्याचा स्वाभिमान जागा असेल तर बरंच, पण खरं सांगू का हा त्याचा स्वाभिमान नाही. म्हणजे सुबोध, मी ओळखतो माझ्या पोराला. गुरुनाथ स्वाभिमानी होता, आता नाहीये.
खूप बदललाय तो. आणि तो जे बोलला ना तो त्याचा अहंकार बोलला. अगदी बरोबर. गुरुनाथच्या प्रत्येक शब्दात गर्व दिसत होता. हो, पण गर्वाचं घर खाली असतं त्याचं काय. वसंतराव, नानासाहेब माझाच मुलगा आहे, पण ही बोलण्याची वेळ त्यांनीच माझ्यावर आणली. नानासाहेब, या सगळ्या पलीकडे पोहोचलोय मी. मला तर गुरुनाथकडून गाडीचीही अपेक्षा नाही. नको आहे ना त्याला काही तर नाही देणार. अशा अहंकारी माणसाला तर मी काहीच देणार नाही. मुळात करेल काय, राहील कुठे आणि 2 घास खायचे सुद्धा वांदे होतील माहितीये. माझ्या भरोशावर बोलतोय, देव जाणे. नाही, त्याला कुणीतरी गाजर दाखवला असतो, नाहीतर ती आहेच ना. हा, ती विलन बाई बिंदू. अहो तीच हो, म्हणजे शन्याची आई सुलक्षणाबाई. अहो 1 नंबरची डामरट, होचक आणि लोचट बाई आहे ती. तिचा फक्त राधिका वहिनींच्या पैशावर डोळा. ती कसली गुरुनाथला जॉब देते. खोटी आश्वासनं दिली असणार. मला ना गुरुनाथचं भविष्य फक्त अंधारात दिसतंय. नाही, सरितानं मला सांगितलं तिच्याबद्दल. तिची अजून माझी काही भेटगाठ झाली नाही. जेव्हा ती समोर येईल ना तिला चांगला जाब विचारतो. पण आहेस कोण तू? हे बघा, गुरुनाथच्या तावडीतून तुम्ही सगळे तेव्हा सुटाल जेव्हा त्याच्या विरुद्ध काही तुम्ही ठोस निर्णय घ्याल. नानासाहेब, मी तर त्या क्षणाची वाट बघतोय ज्या दिवशी गुरुनाथ आणि सुनबाईचा घटस्फोट होईल. वसंतराव, हे बोलताना सुद्धा तुम्हाला किती त्रास होतोय. नाही, खरंच काका, आम्हाला कळतंय तुम्ही कुठल्या फेज मधून जात. वसंतराव, आम्हाला एका महत्वाच्या गोष्टीवर तुमच्याशी चर्चा करायची. महत्वाच्या? हो, म्हणजे मागच्या वेळी मी तुमच्याकडे विषय काढला होता सौमित्रबद्दल. हा, त्याचं काय? वसंतराव, तेच तर तुम्हाला सांगायचं आहे ना. आम्ही सगळे सौमित्र बरोबर बोललो, पण आमचा आनंद बरोबर सुद्धा बोलणं झालं. काय म्हणाला काय सौमित्र? नाही, उत्तर नाही दिलं, पण एकंदरीत त्याचा कौल कळला. त्याच्या मनाचा कल सुद्धा राधिकाकडेच आहे. छे, आपल्या मनात आहे तेच होईल. कसं आहे, होईल, पण एकूण परिस्थिती पाहता त्याला पुढाकार घेणं बरोबर वाटत नाही. नाही, साहजिकच आहे. तसं सौमित्र फार समजूतदार आहे. एकदाच हे प्रकरण मार्गी लागू दे, म्हणजे मीच पुढाकार घेऊन बोलतो त्याच्याशी. नाही, नको वसंतराव, आपण यात पडायला नको. म्हणजे कसं आहे, सौमित्राला सुद्धा योग्य वेळ आली की बोलू दे. आणि आम्ही त्याला सांगितलेलं आहे की फार वेळ लावू नकोस. हो, तुमचंही बरोबर आहे. सुनबाई इतके प्रॉब्लेम फेस करते ना, एकदा घटस्फोट झाला ना की सगळं मार्गी लागेल व्यवस्थित. हो, आणि मुळात त्याच्या मनात कुठला गिल्ट राहणार नाही. बाप तशी नाजूक आहे, त्यामुळे ती शांतपणे हाताळायला पाहिजे. अगदी बरोबर आहे नानासाहेब. नाही, आणि कसं आहे ना, परिस्थिती तुम्ही नीट हाताळालो. कसं आहे, एकदा सौमित्राला नीट विचारलं ना की मग सौमित्रालाही धीर येईल ना. नाही, बघतो मी बोलतो त्याच्याशी, पण एकदा घटस्फोटाचं प्रकरण मार्गी लागू दे. आणि त्यापेक्षा ते शनायची आई, काय नाव तिचं, सुलक्षणा, तिचं प्रकरण. आई, हे घ्या. का? या सकाळच्या गोळ्या घेऊन टाका बरं, नंतर विसरून जाता तुम्ही. हवी लक्षातच नाही राहत ना ग. बरं, ठीक आहे. बाबा कुठे? नणजींकडे गेले. ऐक ना, हा? बस नाही गेली तर नाही चालणार का? राहणार आजचे दिवस घरी याय नाही बरं वाटेल. आई, अहो खरं तर माझाही पाय निघत नाहीये. मलाही थांबायचंय घरातच, पण खूप काम आहेत म्हणून जावं लागेल, बाकी काही नाही. हास, काम आहे का? हो, बिलकुल, मग जा बाई. काम आहे तर मग थांबू नको. हा, चालेल. सांभाळ. हा, ऑफिसला यायचं नाहीये का? अजूनही तुम्ही नोकरीतनं मोकळे नाही झालाय. नोटीस पिरियड वरती आहात.
बरीच काम आहे, तुम्हाला यावं लागेल. का राहतोय मी इथे माझं मलाच कळत नाही. एकाच तोंड सरळ नाही. अजून 1 महिना या सगळ्यांची तोंड बघायची आहे. नेमके बाबाही इथे आले तेव्हा इथे दिवसभर यांच्या समोर राहण्यापेक्षा ना ऑफिसला पळतो तेच बरं आहे.